नमस्कार मित्रांनो, तत्वपर्णेच्या जाऊ संकल्पनांच्या गावा या नवीन सदरामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। या सदरामध्ये आपण आज पुन्हा एकदा एका नवीन संकल्पनेचा परिचय करून घेणार आहोत। या संकल्पनेचे नाव आहे सर्वास्तिवाची विधानाची संकल्पना, ए विधान किंवा ए प्रपोजिशन। तर्कशास्त्राच्या इतिहासात अरिस्टॉटलने तर्काच्या नियमांची मांडणी करताना विधानांचे वर्गीकरण काही मूलभूत तत्वांवर आधारून केलेले आहे। या तत्वांमध्ये गुण क्वालिटी, परिमाण क्वांटिटी, संबंध रिलेशन आणि रीती मॉडेलिटी यांचा समावेश होतो। या तत्वांच्या आधारे त्यांनी 4 प्रकारची विधाने मांडलेली आहेत। 1. सर्वास्तिवाची विधान, ए प्रपोजिशन। 2. सर्वनास्तिवाची विधान, ई प्रपोजिशन। 3. विशेष अस्तिवाची विधान, आय प्रपोजिशन। 4. विशेष नास्तिवाची विधान, ओ प्रपोजिशन। यातील ए प्रपोजिशन म्हणजेच सर्वास्तिवाची विधान होय। सर्वास्तिवाची विधान म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या विधानात दिलेला वस्तुनिर्देश पूर्णतः समाविष्ट होतो तेव्हा अशा विधानाला सर्ववाची किंवा सर्वास्तिवाची विधान असं म्हणतात। या विधानामध्ये सर्व ऑल हा शब्द येतो आणि या विधानात आहे, आहेत, असतात हे अस्तित्व सूचक संयोजक असतात। सर्वास्तिवाची विधानाचे स्वरूप सर्व एक्स हे वाय असतात। उदाहरणार्थ, सर्व पर्वत उंच असतात, सर्व कावळे काळे असतात, सर्व मानव मर्त्य आहेत। वरील विधानांमध्ये विषय सब्जेक्ट म्हणजे सर्व पर्वत, सर्व कावळे, सर्व मानव आणि विधेय प्रेडिकेट म्हणजे उंच असतात, काळे असतात, मर्त्य आहेत। सर्वास्तिवाची विधानाचे वैशिष्ट्ये। सर्ववाची स्वरूप। या विधानात सर्वनाम, सर्व ऑल याचा वापर केला जातो। विधानातील मुद्दा संपूर्ण गटाला लागू असतो। अस्तित्व दर्शक संयोजक। आहे, आहेत, असतात हे शब्द विधानात येतात। हे शब्द वस्तुस्थिती दर्शवण्यासाठी वापरले जातात। सर्वसमावेशकता। एखाद्या घटक समूहाच्या संपूर्ण अस्तित्वाविषयी निश्चय दर्शवतो। उदाहरणार्थ, सर्व पक्षी अंडी घालतात हे विधान पक्ष्यांच्या संपूर्ण गटाला लागू आहे। ए विधानाचा तात्विक उपयोग। तर्कशास्त्र आणि न्याय निर्णय। तार्किक विचारसरणीत सर्वास्तिवाची विधान व्यापक विधाने मांडण्यासाठी वापरले जाते। न्यायशास्त्र, तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये अशी विधानं सर्वसामान्य सत्य म्हणून ग्राह्य धरली जातात। उदाहरणार्थ, सर्व माणसे मर्त्य आहेत हे एक सार्वत्रिक सत्य आहे आणि त्यावर आधारित तर्कशास्त्रीय निष्कर्ष काढता येतात। वर्गीकरण व ज्ञान शाखा। विज्ञानात आणि तत्वज्ञानात काही तत्वे सर्व प्रकारच्या घटकांना लागू होतात। त्यामुळे अशा संकल्पना मांडताना सर्वास्तिवाची विधान महत्वाचे ठरते। उदाहरणार्थ, सर्व धातू विद्युत वाहक असतात हे एक वैज्ञानिक विधान आहे। गणित व तर्कशास्त्रातील उपयोग। गणित आणि तर्कशास्त्रात सर्वास्तिवाची विधानांचा वापर सिद्धांतांच्या मांडणीसाठी होतो। उदाहरणार्थ, सर्व समकोन त्रिकोणांमध्ये एक कोन 90 अंशाचा असतो हे विधान त्रिकोणाच्या गटावर लागू आहे। सर्वास्तिवाची विधान आणि इतर विधानांचे तुलनात्मक विश्लेषण। विधानाचा प्रकार। सर्वास्तिवाची विधान, ए प्रपोजिशन। त्याचं स्वरूप आहे सर्व एक्स हे वाय असतात। उदाहरण, सर्व पक्षी अंडी घालतात आणि त्याचा अर्थ हे विधान संपूर्ण गटावर लागू आहे। सर्व नास्तिवाची विधान, ई प्रपोजिशन। सर्व एक्स हे वाय नसतात, सर्व कावळे पांढरे नसतात, संपूर्ण गटाला नकार। विशेष अस्तिवाची विधान, आय प्रपोजिशन। काही एक्स हे वाय असतात, काही विद्यार्थी हुशार असतात, काही घटकांना लागू। विशेष नास्तिवाची विधान, ओ प्रपोजिशन। काही एक्स हे वाय नसतात, काही प्राणी मांसाहारी नसतात, काही घटकांना नकार।
सर्वास्तित्वाचे विधान ए प्रपोजिशन तर्कशास्त्रातील एक मूलभूत आणि महत्वाचा प्रकार आहे. हे विधान संपूर्ण गटाला लागू होते आणि सर्व मान्य तत्वे, सिद्धांत आणि सार्वत्रिक सत्य व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. या विधानाच्या मदतीने वैज्ञानिक, तात्विक आणि न्यायशास्त्रीय तर्क अधिक स्पष्ट आणि प्रभावीपणे मांडता येतात. म्हणूनच ते तर्कशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धन्यवाद.